लोकमान्य नगर पुनर्विकास प्रकल्पावरून लोकमान्य नगरचा विषय चांगलाच तापला आहे। यामध्ये आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते व विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी थेट उडी घेत भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे। लोकमान्य नगर पुनर्विकास प्रकल्पाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेल्या स्थगितीवर त्यांनी तीव्र आक्षेप घेत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। लोकमान्य नगर येथे आयोजित बैठकीत आदित्य ठाकरे यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांना ठाम पाठिंबा दर्शवला। मी लोकमान्य नगरवासियांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे। स्थानिक आमदाराने शिफारस केली आणि लगेच मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली। हा निर्णय शंकास्पद असून नागरिकांवर अन्याय करणारा आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला। यावेळी बोलताना आदित्य ठाकरे अधिक आक्रमक झाले। भविष्यात जर या ठिकाणी जबरदस्तीने बुलडोझर फिरवण्यात आला तर त्या बुलडोझर समोर पहिल्यांदा मी स्वतः उभा राहीन। लोकांच्या घरांवर त्यांच्या हक्कांवर गदा येऊ देणार नाही। सरकारने तातडीने या प्रश्नावर तोडगा काढावा अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली। हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत लोकमान्य नगरच्या नागरिकांसोबत राहणार असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितलं। दरम्यान या आंदोलनात सहभागी असलेले ॲडव्होकेट गणेश सातपुते यांनीही सरकारवर कडाडून टीका केली। लोकमान्य नगरच्या नागरिकांना न्याय मिळेपर्यंत आमचा लढा थांबणार नाही। पुनर्विकासाच्या नावाखाली कोणाच्याही हक्कांवर गदा येऊ देणार नाही। सरकारने तातडीने नागरिकांशी संवाद साधून आपली स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे असं ते म्हणाले। की इथे लोकमान्य नगरमध्ये अनेक इमारतींनी आपला स्वयं पुनर्विकास हा मार्गी लावला होता। 2022 नंतर प्रत्येकाने त्यांचे सभासद घेऊन आपापले विकासक निवडले होते आणि अचानकपणे मे महिन्यामध्ये स्थानिक आमदारांनी जे भाजपचे आहेत त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला एक पत्र लिहिलं आणि त्याच दिवशी मुख्यमंत्री कार्यालयातून स्थगिती आली आणि आता क्लस्टरच्या माध्यमातून एक आवडता बिल्डर यांच्यावर लादलं जातं। आमचं म्हणणं हेच आहे की जे काही होत असेल ते स्थानिक जे इथे रहिवासी आहेत त्यांना विश्वासात घेऊन हवं, प्राधान्य ह्यांनाच दिलं पाहिजे, दुसरं कोणालाही नाही। आणि जर यांनी त्यांचे विकासक नेमले असतील तर स्थानिक आमदारांना काय त्रास आहे हे देखील उत्तर त्यांनी द्यावं। जागेवर डोळा आहे या सगळ्यांचं असं वाटतंय आहेच, नक्की आहे। म्हणजे आपण आता पाहताय बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे आणि सगळीकडे जे भूखंड दिसत आहेत मग तिथे लोक असो अथवा नसो हे गिळण्याचा प्रयत्न सुरू आहे। या सगळ्यावर पर्याय काय तुम्ही सुचवता? पर्याय म्हणजे जे आधीपासून यांचं चाललं होतं, स्थानिक रहिवाशांनी अनेकदा त्यांचे सभासद ज्या काही बैठका घेऊन विकासक नेमले असतील त्यांना प्राधान्य द्या ना, कशाला तुम्ही रोखताय? हो, विनोदजी जाऊच नाही शकत मुख्यमंत्र्यांकडे, बरोबर आहे त्यांचं। तावडे साहेब मुख्यमंत्र्यांकडे बसूच नाही शकत, बरोबर आहे अगदी त्यांचं। नाही बरोबर आहे ना, विनोद तावडे साहेब कधीच मुख्यमंत्र्यांकडे जाऊन असं चहाला जसं प्रियंका गांधीजी काल बसले होत्या तसं इथे बसू नाही शकत, त्यांचं बरोबर आहे एकदम म्हणणं। प्रियंकाजी आम्ही जाऊन बसू शकतो पण ते नाही बसू शकतो। बघा, तुम्हाला एक सांगतो, इथे पुण्यात आतापर्यंत जो अनेक वर्ष गाजतो तो म्हणजे एअरपोर्टचा पण विषय, त्याला अजून पूर्ण काही जमिनीचं हे झालेलं नाही, ॲक्विजिशन झालेलं नाहीये। पण बिल्डर्ससाठी, कॉन्ट्रॅक्टरसाठी पुणे असो, नाशिक असो, ठाण्यात तर काही आता पाण्याची गरज नाही, म्हणजे सगळं साफ करण्याचा प्रयत्न चालू आहे। मुंबईत देखील तसंच आहे। बिल्डर कॉन्ट्रॅक्टर तर पुण्यात बघा, वेताळ टेकडीचा विषय असेल, जैन हॉस्टेलचा विषय असेल, हे सगळेच विषय आपण आपल्या माध्यमातून, आणि एक महत्त्वाचं म्हणजे पुण्यातली मीडिया हे फार चांगलं काम करते की लोकांसमोर हे विषय आणण्याचं, जे लोक आंदोलनं करतात त्यांना देखील पब्लिसिटी देण्याचं आपण एक महत्त्वाचा इथे रोल निभावतो। नाही, हे सगळं गेम सेट मॅच करतात, मतभेद बिलकुल नाही त्यांच्यामध्ये, हे सगळं सेटिंगचं राजकारण त्यांचं चालतं। आपण पाहिलं असेल जैन हॉस्टेलच्या वेळी देखील असाच विषय होता, जिथे कोणाचे ते बिल्डर जवळचे होते, कसे ते पेपर सगळे आले पुढे आणि नंतर मुख्यमंत्र्यांनी विषय सोडवला असं दाखवलं। पण जर हा विषय आपण जेवढं मीडियाने दाखवलं नसतं आणि स्थानिकांनी आंदोलन केलं नसतं तर हा विषय असाच गेला असता पुढे।